बघा, ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे, प्राजक्तनपुरे. काल मागची निवडणूक भाजपविरुद्ध लढले, त्याच्या आधीही लढले, वर्षानुवर्ष लढले. आता प्राजक्तनपुरे यांना भारतीय जनता पक्षानं पायघड्या घातल्या का? ते का गेले? विकास कामं व्हायची आहेत. मग सध्याचे आमदार निवडून आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघात भाजपचे, ते काय त्यांच्या मतदारसंघात विकास कामं करणार नाहीत? काय त्यांचं नाव? कर्डिले. आधीच्या आमदारांनी केली नाहीत? तुम्ही होतात केली नाहीत? ही ढोंग बंद करा की आम्ही विकास कामासाठी पक्षांतर करतोय. आणि भारतीय जनता पक्षानं सुद्धा काही मर्यादा आता पाळल्या पाहिजेत. स्थानिक कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या आहेत सतरंजा उचलण्याच्या, चहाच्या कप वगैरे द्यायच्या आलेल्या पाहुण्यांना. प्राजक्तनपुरे असतील किंवा अन्य कोणी असतील, मी कालच म्हटलं त्यांना राजकीय श्रद्धांजली वाहिली पाहिजे अशा लोकांना. नाही, पण राऊतसाहेब सगळ्यात लक्षवेधी अशी उमेदवारी आहे जी सुप्रिया सुळेंचे व्याही लखानी यांना उमेदवारी देण्यात आली. त्याच्यामध्ये लक्षवेधी असं काय जर मला कोणी सांगितलं तर त्याच्यावरती मी मत व्यक्त करेन. लखाने जे आहे हे जन्मजात RSSचे आहेत. जन्मजात RSSचे कार्यकर्ते, समर्थक, पदाधिकारी, सगळ्याच बाबतीत RSSला ताकद देणारे असे ते सद्गृहस्थ आहेत. त्याच्यामुळे त्या आश्चर्यकारक काय, म्हणजे राज्यसभेमध्ये असे अनेक लोक आहेत, मी पाहतो लोकसभेत, मला बघून आश्चर्य वाटतं. महाराष्ट्रातून आलेले लोक आहेत, पण जेव्हा मी त्यांची माहिती घेतो तेव्हा त्यांचं मूळ संघाशी असतं. तेव्हा हे लखाने जे आहेत ह्यांना, ते काय काँग्रेस पक्षातून तिथे गेले नाहीत किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेलेले नाहीत. विदर्भात RSSचे जे मूळ पुरुष आहेत किंवा पुराणा पुरुष आहेत, त्या पुराणा पुरुषांच्या यादीमध्ये लखानेंचं नाव आहे. ज्यावेळेस सुप्रिया सुळे थांबा त्यांचा प्रश्न आहे काय? एकीकडे तुम्ही सांगतायत की बाहेरच्या आलेल्या लोकांना उमेदवारी दिली जाते, तर दुसरीकडे तुम्हीच आता सांगतायत की लखानी RSSचे आहेत त्यांना उमेदवारी दिली जाते. मग RSS आणि भाजपमध्ये काय, तुम्ही जरा अभ्यास केला पाहिजे. सामाजिक, राजकीय RSS आणि भाजपा वेगळे आहेत का? प्रत्येक भाजपाचा मूळ माणूस हा RSSचाच आहे ना. अरुण लाखानी जर RSSचे आहेत म्हणजे ते भाजपचेच आहेत. संघटनेतल्या लोकांना संघटनाच आहे ना, मदर बॉडी आहे, फादर बॉडी आहे संघटनेचा. आता आमचे लोकाधिकार समितीच्या कार्यकर्त्यांना आम्ही उमेदवारी देतो, याचा अर्थ असा आहे ते शिवसेनेचे काम करणारे लोक आहेत, शिवसेनेच्या संघटनात्मक कामात गुंतलेले लोक आहेत. RSS म्हणजेच भारतीय जनता पक्ष, वेगळं काय? नाही, पण राऊतसाहेब इतकी वर्ष अरुण लखानेंचा कधी विधान परिषद राज्यसभेसाठी विचार केला जात नाही. सुप्रिया सुळे जेव्हा त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतात तेव्हा लखानी त्यांच्याबरोबर असतात आणि अचानक लखानी यांची उमेदवारी घोषित होते. बहुतेक भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांच्या जबाबदारी टाकली जाईल कोणावर? लखानींवर. दुसरं काय सांगू शकतो मी? कार्यकर्त्यांनी काय करायचं? कार्यकर्त्यांनी काय करायचं? पण लखानींचा आणि आपला संबंध कुठे येतोय? लखानीला तिकीट भारतीय जनता पक्षाने दिलेलं आहे. विचारसरणी नावाचं एक विचारसरणीच आहे ना ती. नाही, दोन कुटुंबांमधला त्यांची पर्सनल गोष्ट असेल, पण अशा वेळेस कार्यकर्त्यांनी काय करायचं? कार्यकर्त्यांनी सुप्रियाताईंना प्रश्न विचारायचे आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायचे. याच्यामध्ये असं आहे की आयडिओलॉजिकल डिफरन्सेस हे 100% असतात आणि आहेत आणि टोकाचे आहेत. पण आता असं आहे की हा वेगळा विषय आहे ना. हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारले पाहिजेत, त्यांच्या कुटुंबाविषयी प्रश्न मी काय उत्तर देऊ तुम्हाला? भाजपची यादी जर पाहिली तर जास्तीत जास्त माजी आमदार काँग्रेसचे आहेत, त्यांना संधी देण्यात आली. बघा, भारतीय जनता पक्षाचं स्वतःचं काहीच नाही आहे. देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं काय आहे? पश्चिम बंगालमधला मुख्यमंत्री हा काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचा आहे. आसामचा मुख्यमंत्री हा पूर्णपणे काँग्रेसचा आहे. तुम्ही देशभरातले जवळजवळ सर्वच मुख्यमंत्री आणि मंत्री पाहिले
महाराष्ट्रातले पाहिले, एक देवेंद्र फडणवीस आणि 3-4 लोक पाहिले, तर त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आणि त्यांच्या सरकार